ड्रीप इरिगेशनमध्ये सबलाईन किती इंचाची वापरावी? म्हणजे ड्रीप इरिगेशनला काय असतं, एक मध्ये PVC पाईप किंवा कुठलाही पाईप असतो आणि त्याला छिद्र पाडून ठिबकच्या नळ्या लावलेल्या असतात. तर हा जो मधला पाईप आहे ज्याला छिद्र पाडलं आहे याला सबलाईन म्हणतात. तर हा किती इंची वापरावा? तर बघा, भरपूर शेतकऱ्यांचं असं गैरसमज आहे की मोटर मोठी आहे म्हणून मोठी सबलाईन वापरावी, आमचं क्षेत्र मोठं आहे म्हणून मोठं सबलाईन वापरावी, मोठी सबलाईन वापरली तर ठिबकचं आयुष्य वाढेल. पण हे चुकीचं आहे. कारण ठिबक सिंचन कोणत्याही कंपनीचं असो ते यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा त्याला पाण्याचं प्रेशर एकसारखं भेटेल. जेवढं पाण्याचं प्रेशर जास्ती तेवढं ठिबक सिंचनचं आयुष्य जास्ती. मग 2 इंची पाईपलाईनमध्ये प्रेशर बनवणं सोपं आहे का 2.5 इंची? 2 इंचीमध्ये. मग 2.5 इंची का टाकायची, 3 इंची का टाकायची, उगीच खर्च का वाढवायचा? तर जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत ठिबक सिंचनासाठी 2 इंची सबलाईन वापरावी. आता तुमच्या ज्या मनात गैरसमज आहे की बाबा माझी मोटर तर मोठी आहे, माझ्या मोटरपासून माझ्या शेतापर्यंत 3 इंचीची पाईपलाईन आली आहे, मग आम्ही 2 इंचीची सबलाईन टाकली तर प्रेशर वाढेल. नाही वाढणार. कारण तुम्ही 3 इंचीची पाईपलाईन आली आहे पण त्याच्यावर तुम्ही 2 एकर एका वेळेस उघडा ना. तिकडे 2 इंची पाईपलाईनचं पाणी जाईल, इकडे 2 इंची पाईपलाईनचं पाणी जाईल, तर टोटल 4 इंची झालं. तुमचं क्षेत्र मोठं आहे तसंच नियोजन करा. तर ह्या विषयावर आम्ही खूप मोठ्या व्हिडिओ बनवल्या आहेत, त्या तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर चेक करू शकतात. हिरा ॲग्रो इंडस्ट्री नावाने आमचं यूट्यूब चॅनल आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तुम्हाला वाटत असेल की मी योग्य माहिती देतोय, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मनात काहीही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि ही व्हिडिओ भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून त्यांचा फायदा होईल.